हाय हॅलो नमस्कार. चला तर आज आपण चमचमीत अशी झटपट होणारी पावभाजीची रेसिपी बनवूया. तर अगदी झटपट ही पावभाजी तयार होते अगदी कमी वेळात. चला तर आपण सुरुवात करूया. तर इथं मी बटाटा कापून घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहे, बीट घेतलेला आहे, टॅमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे. तर हे मी बारीक छान कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर बघा, आता मी हे एका कुकरमध्ये शिजवणार आहे. तर त्याच्यासाठी इथं कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकायचं आहे. चमचा भरून जिरे टाकायचे आहे. जिरे छान तडतडले की आता आपण बटाटे टाकणार आहोत. तर बटाटे टाकून घ्यायचे आहे. नंतर यात आपण फ्लावर टाकून घ्यायचा आहे. तर फ्लावर गरम पाण्याने धुवून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे. शिमला मिरची टाकायची आहे, बीट, टॅमॅटो, कांदा हे सर्व टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पावभाजी केली तर त्याला खूप छान टेस्ट येते. नंतर मी यात हिरवे मटार टाकून घेतलेले आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे भाज्या लवकर शिजतात आणि छान सुद्धा लागतात. मीठ टाकलेलं आहे. एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आणि 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा, आपल्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत. नंतर मी बटाट्याच्या मॅशरने ते मॅश करून घेतलेले आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे. इकडे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलं की पावभाजीला टेस्ट खूप छान येते. नंतर इथं मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. माझी मुलं कांदा खात नाही, त्याच्यामुळे मी पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही हवा तर बारीक कट करून कांदासुद्धा टाकू शकता. कांदा छान लाल झाला की आपण यात टॅमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. टॅमॅटोची पेस्टसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. नंतर यात आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. तर इथं मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. नंतर यात हिरवे वाटाणे टाकायचे आहे. आता यात मसाले टाकून घेऊया. तर घरातील थोडेसे मसाले मी यात टाकत आहे. तर हळद, घरातील आमचा घरगुती काळा मसाला, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी इथं पूर्ण पॅकेट टाकून घेणार आहे. माझ्याकडून धने पावडर मिस झाली होती, ती सुद्धा मी टाकून घेतलेली आहे. तर 1 चमचा धने पावडर सुद्धा टाकलेली आहे. नंतर मॅश केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला. तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर भाज्या शिजताना आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान उकळून घ्यायची आहे. तर बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम सर्व करायची आहे. तर बघा, तुम्हाला कशी वाटली आजची झटपट होणारी पावभाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.